नमस्कार मित्रांनो, येणारा दसरा आपल्या जीवनात नवे आरंभ, नवी ऊर्जा आणि नवी समृद्धी घेऊन येत आहे। हा दिवस फक्त वाईटावर विजयाचा प्रतीक नाही, तर आपल्या मनातील नकारात्मकतेपासून मुक्त होऊन आत्मशुद्धी करण्याचा, सौभाग्य, धन आणि आरोग्य प्राप्त करण्याचा अद्भुत अवसर आहे। या पवित्र दिवशी आपण जे काही उपाय करतो ते केवळ धार्मिक विधी नव्हे, तर आपल्या जीवनात चमत्कारिक बदल घडवणारे आहे। स्वयं रावणाने सांगितले आहे की दसऱ्याच्या दिवशी हे झाड कुठेही दिसले तर लगेच उपटून आपल्या घरात आणा। माता दुर्गेच्या कृपेने इतका पैसा येईल की तो हाताळता येणार नाही। जन्मजन्मांतरीची गरिबी नाहीशी होईल। तुमचे भाग्य 7व्या आकाशावर जाईल आणि जिथेही जाल तिथे संपत्ती तुमच्या मागोमाग धावेल। मित्रांनो, माता राणीचे खरे भक्त असाल तर त्वरित कमेंट बॉक्समध्ये जय माता दुर्गा लिहून व्हिडिओला लाईक करा। भक्त हो, हिंदू संस्कृतीत अनेक प्रकारच्या पौराणिक मान्यतांना महत्त्व दिले गेले आहे। अनेक झाडे झुडपे आहेत जे देववृक्ष म्हणून ओळखले जातात आणि अत्यंत शुभ मानले जातात। प्रकृतीमध्ये अनेक असे झाडे झुडपे आहेत जे आपल्या जीवनातील अडचणी दूर करतात। खास गोष्ट म्हणजे झाडांची फक्त पूजा नाही केली जात, तर त्यांचा औषधी उपयोगही केला जातो। ही अनेक आजारांवर उपयुक्त ठरतात आणि वेदपुराणांमध्येही विविध झाडांचा उल्लेख आहे, जसे की तुळशीचे झाड, पिंपळाचे वृक्ष, मदाराचे झाड, लटजिरा इत्यादी झाडांना खूप आध्यात्मिक महत्त्व आहे। आपण पिंपळाची पूजा का करतो? वटसावित्री व्रत करणाऱ्या माता भगिनी पिंपळाची पूजा का करतात? कारण झाडांमध्ये काही अलौकिक, चमत्कारी आणि दैवी शक्ती असतात। त्यामुळे थोड्या वेळातच तुम्हाला चांगले परिणाम दिसतात। आज मी तुम्हाला सांगणार आहे की दसऱ्याच्या दिवशी हे झाड ताबीजमध्ये भरून धारण करावे। या झाडाची मूळ बंद नशीब उघडून टाकेल। या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती देणार आहे। दसऱ्याचा दिवस हा माता लक्ष्मीची कृपा मिळवण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो। जो व्यक्ती सिद्धी, शुभलाभ, धनधान्य, आरोग्य, कीर्ती आणि शांती मिळवू इच्छितो त्याने हे जरूर करावे। तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही। सर्वप्रथम हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता दुर्गा, जय माता लक्ष्मी लिहा। आज मी तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी धारण करण्यासाठी 5 झाडांच्या मुळांविषयी सांगणार आहे। या 5 मुळांपैकी किमान एक मूळ धारण करणे आवश्यक आहे। जितके फायदे मी सांगणार आहे ते सर्व तुम्हाला मिळतील। झाडांमध्ये अत्यंत चमत्कारिक शक्ती असतात। आयुष्यात अनेक वेळा औषध म्हणून उपयोग करून साधकांनी आजारांवर उपचार केले गेले आहेत। अनेक वेळा झाडांचा वापर करून जटिल समस्या सहज निवारण केल्या गेल्या आहेत। त्यामुळे झाडे धार्मिक किंवा आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला नेहमी फायदा पोहोचवतात। रावणाच्या मते दसऱ्याच्या दिवशी झाडाची मूळ घरी आणावी। दसऱ्याच्या दिवशी पूजा करून ती मूळ धारण केली तर सर्वोत्तम परिणाम मिळतात। महागड्या रत्नांपेक्षा झाडाची मूळ अधिक प्रभावी आहे, कारण ती तुम्ही स्वतःच्या हाताने उपटून आणता आणि ती शुद्ध असते। सर्वप्रथम धनप्राप्तीसाठी चमेलीची मूळ आणावी। चमेलीच्या मुळामध्ये दैवी शक्ती वास करतात। चमेलीचे तेल हनुमानजींना अर्पण केले जाते। त्यात हनुमानजींच्या दैवी शक्ती सामावलेल्या आहेत। जे लोक माता लक्ष्मीची कृपा, सिद्धी, आरोग्य आणि अलौकिक शक्ती मिळवू इच्छितात त्यांनी दसऱ्याच्या दिवशी चमेलीची मूळ आणून पूजा करावी। पूजा केल्यानंतर ही मूळ चांदीच्या ताबीजामध्ये भरून धारण करावी। असे केल्याने दैवी शक्तीची प्राप्ती होते, हनुमानजींची कृपा लाभते आणि आरोग्य सदैव टिकून राहते। दुसरे आहे लटजिरा नावाचे झाड। अनेक ठिकाणी याला चिडचिडा म्हणून ओळखले जाते। काही लोक याला अपमार्ग देखील म्हणतात। आता याला अपमार्ग का म्हणतात? कारण याच्या बियांचा दिशाभ्रम उलटा असतो। हे सरळ नसते। आपल्यापैकी बहुतेकांनी बियांचे निरीक्षण केले असेल, बहुतेक फळे सरळ असतात पण हे उलटे असते, म्हणून याला अपमार्ग म्हणतात। म्हणजे हे जगापासून उलटे चालते। अपमार्गाची मूळ संत आणि महात्मा लोक सर्वाधिक वापरतात।
असे मानले जाते की अपमार्गाच्या बियांची खीर करून खाल्ल्यास 30 दिवसांसाठी मूत्रक्रिया आणि इतर शौचक्रिया पूर्णतः थांबतात. साधना करणारे महात्मा विशेषतः हिमालयात अपमार्गाच्या बियांचा खीर करून घेतात आणि त्यानंतर दीर्घकाळ साधना करतात. यामुळे त्यांना भूक, तहान किंवा शौचक्रियेची त्रास होत नाही. दसऱ्याच्या दिवशी या झाडाची मूळ धारण केली तर शत्रू नष्ट होतो. विशेष म्हणजे जे लोक वशीकरण प्राप्त करू इच्छितात, म्हणजे लोक त्यांना पाहून मोहित होतील आणि त्यांच्या शब्दांचे पालन करतील, त्यांनी अपमार्गाची मूळ नक्की धारण करावी. यामुळे अध्यात्म उन्नती होते, बंद नशिबाचे ताले उघडतात आणि जिथे जाल तिथे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात व वशीभूत होतात. याशिवाय नवग्रहांच्या दोषांमुळे होणारे अपाय थांबतात. तिसरे आहे वटवृक्षाची जटा. हे बंद नशिबाचे कुलूप उघडते. बरगदाची जटा अध्यात्मदृष्ट्या अत्यंत पवित्र आहे आणि हिंदू धर्मात वटवृक्षाला देववृक्ष मानला जातो. वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा होते. हे देववृक्ष समस्त देवीदेवतांची शक्ती समाहित ठेवतात आणि पितृंचा वासही असतो. वटवृक्ष भगवान शंकराचे स्वरूप मानले गेले आहे. जर तुम्हाला बंद नशिबाचे कुलूप उघडायचे असतील, अध्यात्म उन्नती करायची असेल, तर नवरात्रात 9 दिवस पूजा करून वटवृक्षाची जटा नक्की धारण करा. यामुळे तुम्हाला 20 ते 25 चमत्कारिक फायदे मिळतात. चौथे आहे सफेद मदाराची मूळ. सफेद मदाराची मूळ धारण का करावी? कारण हे भगवान गणेशाचे स्वरूप मानले गेले आहे. 7 वर्ष जुनी सफेद मदाराची मूळ भगवान गणेशाच्या सुंडासारखी आकृती घेतलेली असते. अनेक मंदिरांमध्ये मदाराच्या गणेशांची मूर्ती आढळते. गणेशजी रिद्धी सिद्धी, शुभलाभ, धनवैभवाचे स्वामी आहे. जर तुम्हाला हे सर्व लाभ हवे असतील तर दसऱ्याच्या दिवशी मदाराची मूळ आणा, पूजा करा आणि 10व्या दिवशी धारण करा. यामुळे नवग्रहांचे दोष समाप्त होतात, विशेषतः बुध ग्रहाचे परिणाम सुधारतात. अंतिम आहे अपराजिता. अपराजिता का धारण करावी? याची फुले माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जर तुम्हाला लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल आणि त्या तुमच्या घरात येत नसेल तर अपराजिताची मूळ धारण करा. चांदीच्या ताईतामध्ये भरून धारण केल्यावर लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, बंद नशिबाची ताले उघडतात, नोकरी मिळते आणि अध्यात्म उन्नती होते. धर्म मानणे महत्वाचे आहे. जो मानतो त्यासाठी भगवंत आहे, जो नाही मानत त्याच्यासाठी दगड आहे. आपले भाग्य बदलण्यासाठी, स्वतःच्या अध्यात्म उन्नतीसाठी ही मूळ नक्की धारण करा. ही मूळ मित्रासारखी मदत करते आणि तुमच्या सोबत कायम राहते. दसऱ्याचे धार्मिक महत्त्व म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. हा उत्सव भगवान रामांनी रावणावर विजय मिळवल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तसेच माता दुर्गांनी महिषासुरावर विजय मिळवल्याच्या रूपात देखील साजरा केला जातो. हा पर्व आत्मशुद्धीसाठी, नकारात्मकतेपासून मुक्तीसाठी आणि नव्या सुरुवातीसाठी उत्तम अवसर आहे. लोक आपल्या अंतर्गत दोष जसे की क्रोध, लोभ, अहंकार यांचा दमन करून चांगल्याला स्वीकारण्याचा संकल्प करतात. वेद, पुराण आणि शास्त्रांमध्ये स्पष्ट लिहिले आहे की हा दिवस भगवान श्रीराम आणि माता दुर्गा यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वात शुभ आहे. या दिवशी केलेल्या उपायांमुळे जीवनातील सर्व दुःख, गरिबी, त्रास आणि वेदना दूर होतात. म्हणून लोक या दिवशी हवन करतात, पूजा पाठ करतात, दान करतात. शास्त्रानुसार जर तुम्ही या दिवशी योग्य मुहूर्तात काही विशिष्ट वृक्षांना स्पर्श केला, ज्यामध्ये माता राणी आणि भगवान श्रीराम वास करतात, तर फक्त हा एक उपाय तुमची गरिबी दूर करेल, बंद व्यापारी काम पुन्हा सुरू होईल, जीवनात धन आगमन होईल, शनी दोष, मंगळ दोष, पितृदोष यांपासून मुक्ती मिळेल. संततीसाठी त्रस्त असाल तर हा उपाय करून विद्वान संततीची प्राप्ती होईल, जी तुमच्या कुलाचा गौरव वाढवेल. धन, सुख, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होईल. या वर्षीच्या शारदीय नवरात्रीत माता दुर्गा धर्तीवर वास करण्यासाठी आल्या आहेत. शास्त्रानुसार या वर्षी महालक्ष्मी योग, धनयोग, नक्षत्र योग, अमृतसिद्धी योग, ग्रहयोग अशा शुभ योगांचा निर्माण झाला आहे. अशा शुभ नवरात्री व दसऱ्याचा वेळ 129 वर्षांनी आलेला आहे.
या दिवशी काही विशिष्ट वृक्षांना स्पर्श करावा आणि मंत्रांचे जाप करावे, तसेच त्वरित प्रभाव दिसेल. सर्वप्रथम पिंपळाचे झाड. पिंपळ हिंदू धर्मात अत्यंत पवित्र व शुभ मानले जाते. हे विशेषतः माता दुर्गा व माता लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे. पिंपळाची पूजा केल्याने पाप नष्ट होतात आणि पुण्य प्राप्त होते. दसऱ्याच्या कोणत्याही दिवशी पिंपळाखाली बसून ध्यान करा आणि परिसर स्वच्छ ठेवा. पिंपळाखाली दीप लावणे आणि पूजा करणे विशेष लाभकारी आहे. पिंपळाची पाने माता दुर्गाच्या मंदिरात अर्पित करता येतात. पिंपळाला 108 वेळा जय माता दुर्गा म्हणत प्रणाम करा, नंतर दीप जाळून पूजा करा. लक्षात ठेवा, पिंपळाखाली रात्री झोपणे अपवित्र मानले जाते. दुसरे देव वृक्ष म्हणजे वट वृक्ष. हिंदू धर्मात विशेषतः महिलांसाठी महत्वाचा हा वृक्ष समृद्धी, सुख व आशीर्वादाचे प्रतीक आहे. वट वृक्षाची पूजा दसऱ्याच्या दिवशी करणे शुभ आहे. वट वृक्षाखाली दीप लावून पूजा करा. वृक्षाभोवती परिक्रमा करा. वटाच्या मुळात दूध व पाणी अर्पित करा आणि माता दुर्गाचे ध्यान करत जय माता दुर्गा म्हणत जाप करा. वृक्षाच्या शाखा व तणालाही प्रणाम करावा. वटाच्या पानांची अर्पणा माता दुर्गाला प्रिय आहे. तिसरे झाड म्हणजे लिंबाचे झाड. दसऱ्याच्या दिवशी लिंबाची पूजा करणे शुभ आहे. लिंबाचे झाड स्वास्थ्य व शुद्धतेचे प्रतीक आहे. लिंबाची पाने व साल औषधीय गुणांनी भरलेली असते. झाडाच्या जवळ जाऊन पूजा करा. पाने मंदिरात अर्पित करा. लिंबाची साल व पानांनी स्नान करणे शुद्धता व स्वास्थ्याचे प्रतीक आहे. पूजा करताना जय माता दुर्गा मंत्राचा जाप करा. हे मानसिक शांती व पापमुक्तीसाठी सहाय्यक आहे. पाने सीमित प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरते. शास्त्रानुसार भगवान श्रीरामांनी रावणासमोर युद्धापूर्वी शमीच्या वृक्षाची पूजा केली होती. शास्त्रानुसार शमीच्या वृक्षात भगवान शनिदेव, भगवान शिव व 33 कोटी देवी देवतांचे वास आहे. शमी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाला लोटा जल अर्पण करून भगवान श्रीरामाचे नाव घेत मनोकामना म्हणाल्यास ती नक्की पूर्ण होते. आगामी दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला विशेष लक्ष ठेवावे लागेल की एका लोटा पाण्यात गंगाजल मिसळून तुम्ही कोणत्याही शमीच्या झाडाला अर्पण केल्यावर भगवान श्रीराम यांना स्मरण करून तुमची मनोकामना मोकळेपणाने बोला. आणि मित्रांनो, फक्त हा एक उपाय केल्याने भगवान श्रीराम, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि यावर्षी तुमची मनोकामना नक्की पूर्ण होईल. आता पुढचे झाड ज्याला तुम्हाला दसऱ्याच्या कोणत्याही दिवशी स्पर्श करावा ते आहे आंब्याचे झाड. आंब्याचे झाड हिंदू धर्मात महत्त्वपूर्ण आणि शुभ मानले जाते. आंब्याच्या झाडाची पूजा दसऱ्याच्या दिवशी केल्याने व्यक्तीला सुख, समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतो. आंब्याच्या झाडाजवळ जाऊन पूजा करा आणि माता दुर्गा यांचे ध्यान करा. आंब्याची पाने माता दुर्गा यांच्या मंदिरात अर्पित करा आणि जय माता दुर्गा मंत्राचा जाप करा. आंब्याच्या झाडाचा उपयोग माता दुर्गाच्या पूजेमध्ये विशेषतः केला जातो कारण हे झाड शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. मित्रांनो, पुढचे झाड म्हणजे पारिजाताचे झाड. दसऱ्याच्या कोणत्याही वेळेस याला स्पर्श करणे अत्यंत शुभ मानले जाते. हिंदू पुराणातील शास्त्रज्ञ असे म्हणतात की हे झाड समुद्रमंथनातून उत्पन्न झाले. त्याच दिवशी माता लक्ष्मी देखील समुद्रमंथनातून प्रकट झाल्या म्हणून शास्त्र आणि वेद पुराणात याला पवित्र मानले आहे. दसऱ्याच्या दिवशी पारिजात झाडाला स्पर्श करून त्याची फुले लाल कपड्यात ठेवून पोटली तयार करा आणि घराच्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवा. असे केल्यास तुमच्या घरात संपूर्ण वर्षभर धनाची कमी कधीही येणार नाही. हा उपाय अनेक करोडपती लोक दरवर्षी करतात. वडाच्या झाडाला देखील विशेष महत्त्व आहे. यात भगवान शिव, श्रीराम आणि अनेक देवी देवतांचे वास असते. जर तुम्ही जीवनात धनासंबंधी अडचणींमध्ये असाल तर फक्त दसऱ्याच्या दिवशी एका लोटा गंगाजलासह वडाच्या झाडाला अर्पण करा आणि तिथे उभे राहून 9 वेळा दुर्गा चालीसा वाचा. फक्त हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील धनासंबंधी अडचणी दूर होतील आणि माता राणींच्या कृपेने जीवनात धनाचा आगमन होईल. धर्मशास्त्रात स्पष्ट लिहिले आहे की शारदीय नवरात्री ही माता राणींचा दिवस असतो.
अशा दिवशी जर कोणी मांस किंवा मदिरा वापरली तर त्या व्यक्तीला पुढील जन्मांमध्ये वंशहीनता येऊ शकते आणि आकस्मिक अपघाताचा धोका वाढतो. म्हणून शारदीय नवरात्रीत महिलांनाही आणि पुरुषांनाही घरात तामसिक पदार्थांचा वापर करणे टाळावे, तसेच इतरांनाही करण्यास देऊ नये. शारदीय नवरात्रीत आपले मन शांत ठेवणे आवश्यक आहे. अशा शुभ आणि मंगलकारी दिवसांवर कोणाशीही वादविवाद किंवा भांडण करू नका. कोणत्याही स्त्री किंवा कन्याचा अपमान करू नका. माता लक्ष्मीला स्त्रीचे रूप मानले गेले आहे. त्यामुळे नवरात्रीत स्त्रीचा अपमान केल्यास माता लक्ष्मी नाराज होतात. ज्या घरांमध्ये महिलांचा सन्मान होत नाही तिथे माता लक्ष्मी कधी येत नाही. पतीपत्नीमध्येही नवरात्रीत वाद करू नका, कारण यामुळे दाम्पत्य जीवनात मोठी अडचण निर्माण होते. नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये मांसाहार कधीही करणे योग्य नाही. तसेच मद्यपान देखील टाळावे. शक्य असल्यास पूर्णपणे सात्विक आहार घ्या. मांस आणि मद्यपान केल्यास घरात अशांती येते आणि माता राणी नाराज होतात. अशा घरांना त्या सोडून जातात. शारदीय नवरात्रीत काळे कपडे टाळा. काळा रंग नकारात्मक ऊर्जा दर्शवतो आणि तामसिक गुणांशी संबंधित आहे. त्या दिवशी साधकांनी पांढरा, पिवळा, हिरवा किंवा हलक्या रंगाचे कपडे घालणे उचित आहे, कारण हे रंग सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. मित्रांनो, हे उपाय केवळ पौराणिक नाही तर आपल्या जीवनात प्रत्यक्ष चमत्कार घडवणारे आहेत. दसरा आणि शारदीय नवरात्री हा काळ आहे जेव्हा माता दुर्गेच्या कृपेने आपल्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांती येते. या दिवशी आपले मन शुद्ध ठेवा, सात्विक आचार पाळा आणि भक्तिभावाने हे उपाय करा. यामुळे आपल्या जीवनात नवा प्रकाश, नवे सौभाग्य आणि नवा आनंद येईल. धन्यवाद. जय माता दुर्गा.